वेलकम टू मम्माज किचन. आज मी बनवणार आहे गरमागरम पावभाजी. त्याच्यासाठी आपल्याला हवं आहे फ्लावर कापून गरम पाण्यात टाकून ठेवायचा, गाजर, मटर आणि बटाटे कापून घ्यायचे, कांदो चॉप 3-4 आणि 4 टोमॅटो आणि शिमला मिरची, आलं लसूण मिरचीची पेस्ट. न्यूट्रीलाइटचा बटर वापरत आहे मी आणि पावभाजी मसाला. त्याच्याबाद कुकर घ्यायचो, कुकरला सगळी भाजी टाकायची, त्यातलं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि हळदी पावडर टाकायची आणि कुकर बंद करून 5-6 शिट्या घ्यायच्या. मग एक लंगणी घ्यायची, त्यातलं 2 चम्मच बटर टाकायचं, 2 चम्मच तेल टाकायचं. ती गरम झालं की त्याच्यात चॉप केलेलं कांदो टाकायचं, त्याला बेस बोलून घ्यायचा. कांदो बेस भुजलो की त्याच्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट घ्यायची, 2 चम्मच. त्यात मग शिमला मिरची आणि टोमॅटो टाकायचा चॉप केलेलं. बेस मिक्स करायचा आणि ढाकण ठेवून शिजत ठेवायचं स्लोवर. कांदो टमाटर बेस नरम झाला का बघायचं, मग त्यातला हळदी पावडर मिरची पावडर टाकायची, पावभाजी मसाला टाकायचा आणि बेस मिक्स करून परत 5-10 मिनटं शिजत ठेवायचा. परत ढाकण काढून त्याला शिजलं काय बघायचं. पावभाजीच्या स्मॅशरने बेस स्मॅश करून घ्यायचं. त्याच्या बाद कुकरला शिजत ठेवलेली भाजी होती ती पण स्मॅशरने बेस स्मॅश करून घ्यायची. 5-6 शिट्टे घेतले, साफ नरम होत होती आणि बेस अशी स्मॅश करून घेतली की मग पोळलेल्या मसाल्यामध्ये भाजी टाकायची. भाजी बेस टाकून पुरा बेस मिक्स करून घ्यायचा. ढाकण ठेवून थोडा टाईम बेस शिजत ठेवायची. मग त्याच्यावरची कोथिंबीर टाकायची, बटर टाकायचं, ढाकण ठेवून स्लो गॅसवर 5 मिनटं ठेवायचं. पावाला बटर लावून बेस शेकून घ्यायचे आणि आता तयार आहे आपली गरमागरम पावभाजी. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.